अण्णा, अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये आपल्या आमदार महोदयांनी बाभळीच्या बंधाऱ्याच्या पाण्याचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला, परंतु जे अंतेश्वरवरून अहमदपूरला झरीला पाणी जाणार आहे त्या संदर्भामध्ये कोणताच विषय मांडला गेला नाही। या संदर्भामध्ये एक शेतकरी नेते म्हणून तुम्हाला काय वाटते? या बाबतीतली भूमिका आपण अगोदरच घेतलेली आहे। तिथं अंतेश्वर बंधारा कृती समिती झाली, या बाबतीत आपली मुलाखतही झाली की बाबा अशा पद्धतीनं तुम्ही इथून पाणी नेऊन दुसऱ्या जिल्ह्यात सिंचनाची आणि इतकी अतांत्रिक आणि महागाडी योजना 2 TMC पाणी उचलणार, त्याला 4000 कोटी रुपयाचा अपेक्षित खर्च हे मंत्री महोदयाच्याच तोंडून आलं आणि हे चुकीचं आहे। जर अहमदपूर चाकूर जर आवर्षण प्रवण असेल तर लोहा कंधारही आवर्षण प्रवण आहे। जर तुम्हाला ठीक आहे पाणी तुम्हाला पुराचं जरी उचलायचं असेल किंवा ज्याला आपण इनफ्लो म्हणतो पावसाळ्याचं जरी उचलायचं असेल, जे वाहून जाते आंध्र प्रदेश तेलंगणा, ते जरी उचलायचं असेल तर इथं आपल्या तालुक्यातले माळेगाव आणि सावरगाव हा परिसर जिरायती आहे। ठीक आहे, त्यांनी काय न्यायचे ते नेण्याला यांचा जरी पाठिंबा असला तरी किमान आमदारांनी एक तर मागणी करायला पाहिजे की इथल्या भागाचे ते लोकप्रतिनिधी आहेत की बाबा इथल्याही भागाला एक उपसा जलसिंचन योजना करून वरती माळेगावच्या वरती किंवा या रिसणगावच्या वरी पोमाताण आपण म्हणलो साठवण करून ग्रॅव्हिटीने किंवा उताराने या 2500 खेड्यांना गावांना पाणी देण्याची तरी सुविधा करा, एवढी तरी जलसंपदा विभागाकडे मागणी करायला पाहिजे। पण आपलं सोडलं आणि दुसरं, आणि ते पूर्वीपासून त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे की आता पालमला पाणी लिंबोटीवरून योजना तयार झाली, पालमचा तिथं दिग्रस बंधारा रिकामा असताना 25 दशलक्ष घनमीटरचा लिंबोटीहून नेण्याला यांचा विरोध असावा की नाही? उदगीरला पाणी नेणं यांचा विरोध असावा की नाही? हे अशा बाबतीत विरोध करत नाही, त्यांची मॅचिंग फिक्सिंग चालते। आता खरं तर त्यांनी रास्त मागणी करावी, ठीक आहे पाणी सरकारात आहेत त्याला कसा विरोध करावा। पण आता परवा मला झरीचे काही शिष्टमंडळ येऊन भेटून गेले, त्यांनी सर्वेक्षणचं टेंडर काढलंय, आता चालू केले, तिथल्या लोकांचा विरोध आहे। तुम्ही तिथं धरण बांधावं लागेल, 2 TMCचं साठवण करायला काय लागते तुम्हाला? मन्याडमध्ये एखादा बंधारा करायला किती मोठा बंधारा केला तर 2 TMC पाणी साठवताच येत नाही, काय कसं करा? म्हणजे पावसाच्या पाण्याच्या नावाखाली नंतर पावसाळा संपल्यावर बी इथला साठा तुमच्या लोहा तालुक्याच्या मालकीचा साठा तो उचलण्याचा हा डाव आहे। आणि याला खरं तर इथल्या लोकप्रतिनिधी म्हणजे आमदाराचा याला विरोध असायला पाहिजे। पण आम्हाला पहिलंच माहित आहे हे विरोध करणार, हे मॅचिंग फिक्सिंग वाले होतं। पण मी पूर्वीपासून म्हटलं की ही योजना अतांत्रिक आहे, जर सरकारने या बाबतीत योग्य भूमिका घेतली नाही जलसंपदा विभागानं तर आम्ही न्यायालयात जाऊ याच्या विरोधात।